आज मी अशा ठिकाणी निघतोय ते नक्कीच भारतातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय ठिकाण आहे आणि आजच्या घडीला तिथं जाणं हे सर्वांचंच स्वप्न आहे. पण हो, असं म्हणतात की जोपर्यंत महादेवांचं बोलवणं येत नाही तोपर्यंत तुम्ही तिथं पोहोचूच शकत नाही. दिल्ली ISBT वरून बस पकडून मी ऋषिकेशला पोहोचलो. हा प्रवास जवळपास 5 तासांचा होता. हा प्रवास उरकून मी संध्याकाळी गंगा आरतीला पोहोचलो. काहीच वेळात सगळीकडे शांतता पसरली आणि ऐकू येत होते ते फक्त मंत्रोच्चार. गंगा आरती ही फक्त एक धार्मिक विधी नाही, ती एक आत्म्याला स्पर्श करणारी अनुभूती आहे. आरतीचे ते तेजस्वी दिवे, तो घंटानाद आणि शंखाच्या आवाजामधली एक गूढ शांतता जी आपल्या आतमध्ये जाऊन आपल्या मनाला स्पर्श होऊन जाते आणि आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देते. जो प्रत्येक दिवा गंगेत सोडला जातो ती एक आशा आहे, ती एक प्रार्थना आहे आणि त्या प्रत्येक क्षणात जणू असं वाटतं की गंगाच आपल्या समोर उभी आहे आणि आपण तिचीच पूजा करत आहोत. सकाळी लवकर उठून मी ऋषिकेश ISBTला पोहोचलो. इथून तुम्हाला केदारनाथला जाण्यासाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. गव्हर्नमेंट बसेस, प्रायव्हेट टॅक्सीज आणि इथून तुम्ही बाईक सुद्धा रेंट करू शकता. याच रस्त्यामध्ये तुम्हाला रुद्रप्रयाग आणि धारीदेवी मंदिर लागते. हा जवळपास 6 ते 8 तासांचा प्रवास करून मी पोहोचलो सीतापूरमध्ये, जिथे तुम्हाला तुमच्या गाड्या सोडून पुढे निघावं लागतं. माझं रजिस्ट्रेशन न झाल्या कारणामुळे मी ते रजिस्ट्रेशन इथेच येऊन केलं. सीतापूर ते गौरीकुंड हे जवळपास 6 किलोमीटरचे अंतर तुम्हाला गव्हर्नमेंटने दिलेल्या टॅक्सीने करावं लागतं आणि त्यानंतर मी सुरुवात केली माझ्या यात्रेला. जवळपास संध्याकाळी 6 वाजता मी गौरीकुंडमधून निघालो आणि हीच ठरली आमची सर्वात मोठी चूक. ट्रेकला सुरुवात करताच महादेवांनी परीक्षा घ्यायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा दाखवलं की महादेवांना भेटणं इतकंही सोपं नाही. चार तास पावसात भिजून 8 तासाचा कठीण ट्रेक करून आम्ही फायनली केदारनाथला पोहोचलो. ते चंद्राच्या प्रकाशात चमकणारे बर्फाचे डोंगर आणि मधोमध असणारे केदारनाथ मंदिर काहीतरी अद्भुत होतं. तो अंगाला चढलेला थकवा एका क्षणात निघून गेला. कसल्या चिंता, कसले काय, सर्व विसरून गेलो. आता फक्त एकच ओढ होती, ती फक्त महादेवांच्या दर्शनाची.
इतका कठीण ट्रेक असूनही प्रत्येक वर्षी लाखोच्या संख्येने भक्त इथे येतात. इथे येण्यासाठी जवळपास 4 ते 5 पर्याय आहेत. त्यातील सगळ्यात जलद म्हणजे हेलिकॉप्टर. याने फक्त 10 मिनिटात तुम्ही पायथ्यापासून वर येता. यासोबतच पिट्टू, पालखी आणि घोड्यांच्या मदतीने देखील तुम्ही वर येऊ शकता. पण वरपर्यंत पायी चालत येण्यात जी मजा आहे ती कशातच नाही. गंगोत्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेले हे मंदिर 8व्या शतकात आदि शंकराचार्य यांच्याद्वारे पुनर्प्रस्थापित करण्यात आले. त्यानंतर छोट्या हिमयुगाच्या काळात जवळपास 400 वर्षे हे मंदिर बर्फाखाली होते. तरी या मंदिराला थोडाही फरक पडला नाही. 2013च्या प्रलयामध्ये सुद्धा आजूबाजूच्या सर्व गोष्टी प्रलयामध्ये वाहून गेल्या, पण या मंदिराला धक्का सुद्धा लागला नाही. आणि हे सगळं वाचलं ते फक्त एका दगडामुळे. याच दगडाला नंतर भीमशिला असे नाव देण्यात आले. मंदिराच्या शेजारच्या डोंगरावर एक भैरवनाथाचं मंदिर आहे. हे मंदिर केदारनाथ मंदिरापासून जवळपास 650 मीटर अंतरावर आहे. असं म्हणतात, जोपर्यंत तुम्ही या भैरवनाथाचं दर्शन घेत नाही तोपर्यंत तुमची केदारनाथ यात्रा पूर्ण होत नाही. आणि भैरवनाथ मंदिरापासून तुम्ही थोडेसे पुढे गेला की इथूनच आहे केदारनाथचा व्ह्यू पॉइंट आणि गंगोत्री ग्लेशियरचा व्ह्यू पॉइंट, जिथून तुम्हाला सगळ्यात सुंदर केदारनाथ मंदिर आणि गंगोत्री ग्लेशियरचे दृश्य बघायला मिळेल.